नाही, मग आता मी काय बोलायचं त्याच्यावर? त्यांना कुठेतरी त्यांनी ज्या प्रक्रियेला तुम्ही फार जवळून पाहिलं ते त्यांना आज ते आता ज्या त्यांना उपरती झाली. गोष्टीबद्दल चूक मान्य करतात. नाही, असं आहे की त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. हे सध्याचे जे अजित पवार आहेत ते अजितदादा हे अरोरा नावाचा जो कन्सल्टंट आहे तो त्यांना जे सांगेल तसे ते बोलत असतात. त्यामुळे तुम्ही बघा अलीकडे अरोराने त्यांना त्यांचा मूळ स्वभाव दाखवायला पूर्ण बंदी केलेली दिसते. त्यामुळं हे सगळं जे आहे ते अरोरा साहेब सांगतील तसं ते बोलत आहेत, असा माझा अनुभव आहे आत्तापर्यंत. म्हणजे अजितदादा खरे जे आहेत ते आता सध्या राज्यासमोर दिसत नाही. हां, नाही, हे खरे हे असे अजितदादा नाहीतच. दादा कसे आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते अरोरा त्यांना बोलून देत नाही असं माझं मत आहे. सल्लागारांच्या प्रमाणे वागतात. हां, कन्सल्टेशन आहे ते. आरोप करायची की भाजपच्या इशाऱ्यावर अजितदादा नाचतात होता, तुम्ही म्हणता की सल्लागारांच्या याच्यावर नाचतात, नेमकं काय? नाही, भाजपच्या इशाऱ्यावर असं मी कधी आरोप केला कधीच नाही, मी कधीच बोललेलो नाही. पण काही सल्लागार त्यांनी ठेवल्यात हे माहितीच आहे आपल्या सगळ्यांना. त्याप्रमाणे सध्या ते बोलत आहेत. त्यामुळे ती सहानुभूती, मागच्या झालेल्या गोष्टी दुरुस्त करण्याची इच्छा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न हा कदाचित, हा म्हणजे मला माहीत नाही, मी आपलं गेस करतो. कारण दादा एकदा बोलले की बोलले, ते काय आपली कृती किंवा शब्द मागे घेणे वगैरे असं कधी ते करायचे नाही. पण आता ह्या अरोराने बरंच परिवर्तन केलेलं आहे. सर, यही हिंदी में बताइए। सर, हिंदी में आपने अभी करना कहा चाहिए। कि